आय एम अ co-founder ऑफ आनंदम सायकोलॉजी क्लब. आनंदम, सो आनंदम हा ऍक्च्युली वैदिक शब्द आहे. वेदांमध्ये हा उल्लेख आढळतो. सो ती एक अशी स्टेट असते आपली मेंदूची किंवा मनाची, जिथे कुठल्याही बाह्य गोष्टी शिवाय तुम्ही आनंदी फील करू शकता. माहिती की लोकांना आनंदी फील करण्यासाठी काहीतरी स्टिम्युलेशन लागतं. एकतर कोणाची तरी कंपनी किंवा चहा, कॉफी किंवा ऍडिक्शन्स वेगवेगळे. नाहीतर मग आपल्याला वाटतं शॉपिंग करून आनंदी होईल मी. बट विदाउट एनिथिंग, इफ यू आर फीलिंग ब्लिसफुल, देन दॅट इज आनंदम अकॉर्डिंग टू वेदास. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. खूप छान लोकांना आपण आजकाल भेटत आहोत आणि तो एक्सपिरियन्स इतका छान आहे की त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या लोकांना अजून आपल्याला बोलवावं असं वाटतंय. ज्या लोकांना गप्पा मारायला आवडतात ती लोक तर आपल्याला खूपच आवडतात. अशीच एक अभिष्ट आणि खूप छान गप्पा मारायला आपल्या बरोबर आहे शर्वरी मॅम. वेलकम. आज तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप छान वाटतंय. तुमची आमच्या ऑडियन्सची ओळख करून द्या. येस, थँक्यू सो मच. आणि ऍक्च्युली तुमचं इनिशिएटिव्ह इतकं सुंदर आहे आणि त्याचा एक मला पार्ट बनायला मिळतंय, हीच एक खूप भाग्याची गोष्ट आहे. सो मी शर्वरी, मी आधी रेडिओ जॉकी म्हणून काम करत होते अहमदनगर इथे बिग FM सोबत. वाव. आणि माझं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे ते सायकोलॉजीमध्ये आहे. सो आय एम अ co-founder ऑफ आनंदम सायकोलॉजी क्लब. सो त्यासोबत मी थोडं मला गाण्याची आवड आहे आणि आता जसं जसं आपलं गाण्याची पण आवड आहे. आम्ही ऐकणार आहोत थोड्या वेळाने एखादं. शुअर नक्कीच. ओके, आनंदम बद्दल सांगशील आम्हाला? आनंदम, सो आनंदम हा ऍक्च्युली वैदिक शब्द आहे. वेदांमध्ये हा उल्लेख आढळतो. सो ती एक अशी स्टेट असते आपली मेंदूची किंवा मनाची, जिथे कुठल्याही बाह्य गोष्टी शिवाय तुम्ही आनंदी फील करू शकता. सो जनरली आपल्याला माहिती की लोकांना आनंदी फील करण्यासाठी काहीतरी स्टिम्युलेशन लागतं. एकतर कोणाची तरी कंपनी किंवा चहा, कॉफी किंवा ऍडिक्शन्स वेगवेगळे. नाहीतर मग आपल्याला वाटतं शॉपिंग करून आनंदी होईल मी. बट विदाउट एनिथिंग, इफ यू आर फीलिंग ब्लिसफुल, देन दॅट इज आनंदम अकॉर्डिंग टू वेदास. ओके. आणि म्हणूनच मी माझ्या क्लबला हे नाव दिलं. माझ्यासोबत विशाल लाहोटी म्हणून co-founder आहेत. आम्ही सोबत मिळून हा एक सायकोलॉजी क्लब रन करतो. ओके. ज्याच्यामध्ये लोकांना हील करायचं. बेसिकली आमचा हा एक साधा सरळ एक अजेंडा आहे की वी वॉन्ट टू हील पीपल. बरं. सो दॅट्स आनंदम. ओके. काय टेक्नॉलॉजी यूज करता तुम्ही, किंवा असं काही मेडिटेशन और रेकी बद्दल मी ऐकलेलं आहे, तर कोणती हिलिंग प्रॅक्टिस तुम्ही करता? शुअर, दिस इज अ व्हेरी नाईस क्वेश्चन ऍक्च्युली. कारण हिलिंग मध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यापैकी आमचा फेवरेट प्रकार आहे REBT किंवा ज्याला आपण CBT म्हणतो. किंवा REBT इज रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी आणि CBT इज कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. सो त्या दोन प्रकारांमध्ये आपण डिस्कशनद्वारे हिलिंग करतो. की समजा एखाद्या व्यक्तीचा एक प्रॉब्लेम आहे की त्यांना खूप राग येतो समजा. सो तो राग का येतो आणि तो राग आल्याने काय होतं, न आल्याने काय होतं, या अशा मस्त डिस्कशन मधून त्यांच्या बिहेवियर मध्ये काही चेंजेस करतो. रिइन्फोर्समेंट, पनिशमेंट यांचा बऱ्यापैकी वापर करतो आणि बिलीफ सिस्टीमवर काम करतो. सो तो आमचा मेन अजेंडा असतो आणि खूप आवडीची पद्धती आहे. त्याचबरोबर मला वाटतं की स्पिरिच्युअलिटीचा आधार तुम्हाला घ्यावाच लागतो. कारण तुम्ही एखाद्या दुःखातून हील झाल्यानंतर सुद्धा एक मनात प्रश्न उरतो की माझ्यासोबत हे का झालं. बरोबर. सो माझ्यासोबत हे का झाल्याचं उत्तर तुम्हाला फक्त अध्यात्मच देऊ शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला जाणून घ्यावं लागेल की कदाचित कुठले तरी पूर्वकर्म असतील, पूर्वसंचित असेल, किंवा कार्मिक अकाउंट एक शब्द आपण बघतो की दोन व्यक्तींमध्ये कार्मिक अकाउंट असतं. मी काहीतरी देणं लागतेय, पुढची व्यक्ती काहीतरी देणं लागते मला, आणि म्हणून कदाचित आपल्यामध्ये तो कॉन्फ्लिक्ट अराईज होतो आणि म्हणून ती व्यक्ती त्रास देते आपल्याला किंवा आपण तिला त्रास देतो. बरोबर. हे एकदा समजलं की हिलिंग अजून सोपं जातं. सो माय वे इज अ ब्लेंड ऑफ ईस्टर्न अँड वेस्टर्न फिलॉसॉफी. नाही, खूप छान पद्धत आहे. तुला सांगते, मी थोडासा अभ्यास केलाय. जर कारण कळालं ना तुम्हाला ती गोष्ट का होतीये किंवा ती गोष्ट फील का होतीये, तर त्याच्यातनं खूप काही गोष्टी होतात. जसं की तू म्हणालीस की राग का येतोय, हे जर तुम्हाला कळालं तर राग येणं बंद होईल. किंवा आपल्याला कळालं की नाही हे माझ्या स्वभावात आपल्याला आणायचं नाहीये आणि आपल्याला ह्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट काहीतरी करायची,
तर तिथे तो प्रश्नच मिटून जातो पूर्णपणे. एक्झॅक्टली, दॅट्स राईट. कारण आपल्या ब्रेनला कुठल्या तरी कन्क्लुजनवर यायचं असतं. येस. सगळ्यात जास्त आपलं ब्रेन कुठल्या गोष्टीला हेट करत असेल तर ती अँबिग्युइटी आहे, म्हणजे हो. कन्फ्युजन आहे हो, की हे की हे. हो, त्याला जेव्हा कळतं की हे, हो, त्यावेळेस तो चांगल्या स्टेट निवांत मध्ये होऊन जातो. जातो. येस. रेडिओ जॉकी म्हणून तुझा प्रवास कसा होता? ओके, सो ऍक्च्युली रेडिओचा विषय निघाला असं मी थोडी नॉस्टॅल्जिक झाली आहे, कारण बरेच दिवस झाले आता मी तसं जॉब करत नाहीये ॲज अ रेडिओ जॉकी. Yes. बट माझ्यातला रेडिओ जॉकी तसाच आहे अजूनही. हो, तुझ्या बोलण्यावरनं जाणवतं आम्हाला. थँक्यू सो मच. आणि ऍक्च्युली काय झालं की मी लहान असताना मी आणि माझा भाऊ जो आता रेडिओ सिटी सोबत काम करतो, तो पण आरजे आहे अरे वा. आणि इंस्टाग्रामवर पण त्याचे बरेच फॉलोअर्स आहेत सध्या, आरजे शौनक. ओके. सो आम्ही दोघं मिळून खेळायचो घरात, जसं सुट्टी लागते हो, हो, खेळतो हो, हो. तसं आम्ही खेळायचो. आणि एक मायक्रोफोन होता आमच्याकडे एकदम साधा असा, बर तर तो बाबांच्या कॉम्प्युटरला कनेक्ट करून 1 मिनिटाचं रेकॉर्डिंग व्हायचं, बर ओनली 1 मिनिट. बर तर त्या 1 मिनिटात आम्ही बरंच काही बोलायचो. श्रोत्यांचे फोन यायचे आम्हाला, बर. आम्ही रॅन्डम नंबर सांगायचो, ते फोन कॉल्स पण आम्हीच करायचो, बोलायचो आम्हीच, आवाज बदलायचो. हो. बट आम्हाला माहित नव्हतं की ते मॅनिफेस्ट होणार आहे एवढ्या फास्ट. सो मी 12वीत असताना आमच्या नगरमध्ये स्नेहालय म्हणून एक खूप मोठी संस्था आहे, तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. हो, हो. सो स्नेहालय संस्थेने एक कम्युनिटी रेडिओ स्टेशन फॉर्म केलं, ज्याचं नाव होतं रेडिओ नगर. बर. आणि तिथून म्हणजे मला इंटरेस्ट असल्यामुळे थोडीशी इन्क्वायरी केली. हो. तिथे रुपाली मॅम म्हणून एक होत्या, तर त्या म्हणल्या ये तू हा, हा. इंटरव्ह्यू देऊन बघ. मी 12वीत होते, हो. त्यामुळे मला शिक्षण तर करायचंच होतं सायमल्टेनियसली. हो, हो, मी गेले अँड शी लाईक्ड माय व्हॉइस समहाव. हो. सो ते म्हणाले की तू करून दाखव मला लिंक म्हणतो आपण रेडिओमध्ये, बरोबर. 2 गाण्यांच्या मधल्या हो. पाठला. इतकी घाबरले होते काय सांगू. फर्स्ट टाइम माईक फेस करत होते, Yes. कुठलीच गोष्ट नीट बोलता येत नव्हती, एकदम हो. तत पप झालं. आणि मी ठरवलं मला हे नाही करायचं. बर. बट देन मला सगळ्यांनी समजावलं. माझी तिथे एक मैत्रीण होती, आरजे तेजू, हो. शी इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. ती तिथे माझी सिनियर होती. सो शी काइंड ऑफ ट्रेंड मी. ती म्हणली की नाही, होईल, हळूहळू होईल. अँड देन जेव्हा माईकचं फिअर गेलं, त्यावेळी माझ्यातला आरजे मी शोधायचा एक सुरुवात केली, ती जर्नी सुरू झाली. सो इट स्टार्टेड विथ रेडिओ नगर. देन मी बिग FM नगरमध्ये काम करायला सुरुवात केली. मग तो कमर्शियल ब्रेक जो होता माझा, तो हा. फर्स्ट कमर्शियल ब्रेक होता. आणि त्यानंतर मग जास्त लोकांपर्यंत पोहोचले. वा. सो इट हॅज बीन अ ग्रेट जर्नी. मला खूप मिस करते ऍक्च्युली मी ती गोष्ट. मस्त. खूप काही आहे तुला विचारण्यासारखं. तरी मला असं एक बेसिक तुला विचारावंच वाटतं की तुमचा एक लॉकडाऊन मध्ये खूप छान उपक्रम तुम्ही राबवला, त्याच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगशील? शुअर. ऍक्च्युली लॉकडाऊन हे आपल्या सगळ्यांसाठी खूप नवीन होतं. Yes. आणि ते असं चॅलेंज होतं जे फेस करावंच लागणार होतं. हो. आणि So, माहिती नव्हतं कुणाला काहीच कसं नाही. फेस करायचं. एक्झॅक्टली. आणि आता जर ही सोशल मीडिया आपण बघतो प्रगत झालाय, हो. त्यावेळेस नवीन होतो आपण सगळ्या हो. गोष्टींमध्ये. सो आम्ही बघितलं, ऑब्झर्व केलं की या सगळ्या गोष्टींचा जो ताण आहे तो वर्कर्सवर येत होता, जे फ्रंटलाईन वर्कर्स होते. बरोबर. सो त्यापैकी डॉक्टर्स आणि पोलीस Yes. यांच्यावर खूप ताण येत खूप होता. ताण आहे. कारण पोलिसांना पण शरीर आहे, त्यांनाही व्हायरसचा त्रास होऊ शकतो. Yes, yes, definitely. तर ते सगळे तैनात असायचे. आणि ते बघून आम्हाला वाटलं की त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे, बरोबर. बिकॉज त्यांची फॅमिली पण सफर करत होते आणि ते हम्म. स्वतः सुद्धा खूप सफर करत होते. सो आम्ही पोलीस डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट केला, Okay. जे नगरचं पोलीस डिपार्टमेंट. त्यांना ही आयडिया खूप आवडली. जे SP सर आहेत ते म्हणाले हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवायला पाहिजे. सो आम्ही नगर जिल्ह्यामध्ये जे सगळे तालुके आहेत, हो. म्हणजे शिर्डी, श्रीरामपूर, राहाता, हो, हो. जामखेड, अशा सगळ्या ठिकाणी आम्ही गेलो. एकदम भर लॉकडाऊन मध्ये आम्ही जात होतो. आणि चांगली गोष्ट अशी की पोलीस डिपार्टमेंटचा पूर्ण सपोर्ट होता. त्यांची गाडी असायची आमच्यासोबत. बर बर. आणि तिथे जाऊन आम्ही लोकांना सांगितलं की फाईट करा या परिस्थितीशी. त्यांचं जे मानसिक बळ आहे ते बरोबर. वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला. बर. आणि त्याला सुंदर रिस्पॉन्स आला. आणि रिस्पॉन्सपेक्षाही जो मनाला एक दिलासा मिळाला की आपण काहीतरी करतोय, बरोबर. फक्त आपण घरी नाही थांबत आहे, बरोबर. हा खूप छान होता. सो विशाल सर जे आहेत, जे माझ्यासोबत इथे को फाउंडर आहेत आनंदमध्ये, हो. सो त्यांचा पण हाच उद्देश होता की आपल्याला जास्तीत जास्त लोकांना बरं करण्याचा प्रयत्न करायचा आहे, इव्हन इन लॉकडाऊन. बर. सो ॲज आय सेड की तीच फिलॉसॉफी आहे की आनंद वाटत राहायचा. वाढत राहायचं. मस्त. सायकोलॉजी मध्ये पण तुझं खूप काही काम आहे आणि आय गेस छोट्या मुलांसाठी तू आता सध्या काहीतरी करतेस, हा. त्याच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगशील? येस. सो माझा प्रचंड फेवरेट पार्ट सायकोलॉजी मधला लहान मुलं आहेत. आणि सगळ्यात अवघड पार्ट पण लहान मुलंच आहेत. बरोबर. सो ज्यावेळी माझ्याकडे मी जेव्हा काउन्सिलिंग करते किंवा सायकोथेरपी करते आणि लहान मुलांची केस येते ना, येस. पहिले तर मला शहारा येतो, खरं सांगते मी.
अजूनही. कारण मला वाटतं की मी हे करू शकणार आहे का. सो एक सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही पण अनुभव घेतलाय, तुम्ही ऍडव्होकेट आहात, त्यामुळे प्रत्येक आपण जेव्हा ह्युमन्सशी डील करतो, एव्हरीबडी इज डिफरंट. सो मी करू शकणार आहे का हा प्रश्न असतोच, पण जेव्हा कळतं की नाही जमेल, ट्राय केला तर जमेल आणि कनेक्ट झालो योग्य त्या व्यक्तीशी तर जमतं. तसंच लहान मुलांशी कनेक्ट होणं खूप महत्वाचं आहे. आणि मगाशी आपण बोलता बोलता असं आपलं डिस्कशन झालं की आता अडल्टहुड जे आहे दॅट इज हिटिंग अस व्हेरी हार्ड. आणि आता आपल्याला कळलंय की नाही मॅनेज होत गोष्टी. कधी कधी एन्झायटी, पॅनिक अटॅक आणि असं वाटतं जाऊन अँटी डिप्रेसंट घेऊन याव्या. इतकं साधं झालंय ते आजकाल आपल्यासाठी. आणि स्ट्रेस तर काय म्हणजे आपला एक सहोदर जसा मित्र असतो तसाच झालेला आहे. आणि जे बोलतात ना की मी नाही करू शकत किंवा हा जो स्ट्रेस आहे तो मी मॅनेज नाही करू शकत, त्यांना अजून तो स्ट्रेस येतो. एक्झॅक्टली. एक वेळ असं मान्य केलं ना की नाही मग ही सिच्युएशन आहे, जाईल थोड्या दिवसांनी जाईल, आपण थोडं ही सिच्युएशन पुढे ढकलली पाहिजे, तर ते लोक जरा मॅनेज तरी करतात काही. पण आजकालचा जो युथ आहे म्हणजे 17-18 वर्षाची जी मुलं आहेत त्यांना ते मान्यच नसतं करायचं. असं असतं की नाही गोळी घेते, चला झालं बास, चला आपण काहीतरी दारू पिऊयात, चला आजचा हे झाला, आपण काहीतरी कुठेतरी फिरून येऊयात. पण तो खूप क्षणिक गोष्ट असते ज्यानी त्यांना ती मदत होणार असते आणि ती लॉंग टाइम नाही होत. त्याच्यापेक्षा त्यांनी काहीतरी जसं तू सांगितलंस की एखादी दुसरी गोष्ट शिकली आणि त्याच्यातनं जर ते काहीतरी वरती आणत असतील आणि स्वतःला मान्य करत असतील की ही सिच्युएशन आपण सहज पुढे नेऊ शकतो तर ते नेऊ शकतात. डेफिनेटली खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण असं एक स्टडी रिसेंटली झाला होता, तो शेअर करावा असं वाटेल, की ऍडिक्शन्स जे असतात सो ते आपल्याला टेम्पररी डोपामाइन सिक्रेशन करतात आणि आपल्याला वाटतं की छान मी चांगलं फील करते. पण ज्यावेळी आपण ऍडिक्शन कुठल्याही प्रकारचं ज्यावेळी क्विट करतो, मग ते मोबाईलचं पण असेल ऍडिक्शन किंवा स्मोकिंग, ड्रिंकिंग, एनिथिंग, सो ते क्विट केल्यानंतर जो इफेक्ट आपल्या ब्रेन मध्ये होतो ना तो ऍक्च्युअली अँटी डिप्रेसंट इफेक्ट असतो. सो यू फील ॲज गुड ॲज यू हॅव टेकन द अँटी डिप्रेसंट टॅबलेट. सो ती एक गोष्ट आहे. आणि आता मी ज्या लहान मुलांसोबत डील करते ती जनरेशन अल्फा आहे. सो जनरेशन अल्फा खूप स्मार्ट आहे आपल्यापेक्षा. म्हणजे त्यांना खूप माहिती आहे मोबाईल मधलं आणि ते आपल्याला खूप असं मंद समजतात कधी कधी. सो जनरेशन अल्फाला हे सांगणं की नात्यांमधली सेन्सिटिव्हिटी पण महत्वाची. तुम्ही एकटे जीवन जगू शकत नाही, तुम्हाला फ्रेंड्स पाहिजेत, तुम्हाला इंटरॅक्शन. कारण पालक येतात ना, पालक सांगतात मला की आमच्याकडे पाहुणे येतात आणि माझा हा 3रीतला मुलगा मोबाईल खेळत असतो, त्याला आम्ही खूप फोर्स करून बाहेर बोलवतो, अरे तुझी मावशी आली आहे, तुझं काकाला बोल. तो म्हणतो हा हाय करतो आणि जातो. त्यांना नात्यांचं महत्व नाही. आपण आठवत असेल तुम्हाला मावशी आली की पळापळ आणि काय बोलून काय नको, कुठलं चॉकलेट मागायचं. एक्झॅक्टली. आणि आपल्याला वाटायचं त्यांनी राहावं, आज राहा तू असं पण म्हणायचो. या मुलांना असं वाटतं त्यांनी जावं आपापल्या घरी, आम्हाला आमची प्रायव्हसी द्या. सो या सगळ्या गोष्टी त्यांच्यामधल्या बदलण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि इंटेलेक्च्युअल लेवलला इमोशनल, सोशल आणि स्पिरिच्युअल या 4 लेवल्सवर आम्ही काम करतोय. मनाची शाळा या इनिशिएटिव्ह अंतर्गत जे आम्ही शाळांमध्ये सध्या राबवतोय. खूप छान. तुझी नावं पण इतकी सुंदर आहेत सगळी. म्हणजे प्रत्येक गोष्ट जे तू करतेस ते सांगणारी गोष्ट आहे आणि त्याच्याबरोबरच ते एकदम उपदेशून नाव तुम्ही सर्च करून काढलेलं आहे. थँक्यू सो मच. मला खूप आवडली सगळी नावं. तुझी स्वतःची फिलॉसॉफी काय आहे आणि जेणेकरून आता जो प्लॅटफॉर्म आपण वापरतोय तिथून आपण वुमन एंटरप्रेन्योर्सला इन्स्पिरेशन देण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे, तर त्याच्यासाठी तू काय सांगशील? डेफिनेटली. जर खूप क्रिस्प सांगायचं असेल तर मी एवढं सांगेल की ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्या बदला, जर तुम्हाला त्या खटकत असतील तर. आणि ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत बदलणं त्या ऍक्सेप्ट करा. बरोबर. सो तुम्ही जर असं केलं की जे अनचेंजेबल आहे की ज्याच्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही ते ऍक्सेप्ट केलं आणि जे आपल्या हातात आहे बदलणं ते जर तुम्ही बदललं स्वतः जाऊन, तर तुमच्या आयुष्यात कुठलाच प्रॉब्लेम राहणार नाही. सो हीच माझी फिलॉसॉफी आहे. आणि त्यासोबत आपलं जे भारतीय तत्वज्ञान आहे, आपली संत वाणी जी आहे, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मी खूप त्यांना फॉलो करते आणि त्यांच्या प्रत्येक अभंगामध्ये मी फक्त गाणं म्हणून ते न ऐकता मी असं प्रयत्न करते की त्यातली फिलॉसॉफी समजून घ्यावी. आणि सुदैवाने जे माझे लाईफ पार्टनर आहेत निखिल, सो त्यांना पण या सगळ्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. आमच्या घरातली चर्चा हीच असते की घनु वाजे गुण गुण वारा बाहेर गुण झुण मध्ये असं का म्हणलंय ज्ञानेश्वरांनी. सो ही आमची जनरल चर्चा असते. सो अध्यात्म, संत साहित्य याच्यातूनच आता हळूहळू माझी फिलॉसॉफी ग्रो करते मी आयुष्याबद्दलची. शर्वरी, एक तुला हे वाटणार नसेल तर तुझं एज काय सांगशील? डेफिनेटली आठवावं लागलं.
मी 29 वर्षांची आहे. 29 वर्षाची आहे. ओके, आतापर्यंतचा तुझा प्रवास इतका मोठा झालेला आहे हं. आणि ह्याच्या पुढचे तुझे प्लॅनिंग सांगशील आम्हाला? ओके, सो प्लॅनिंग म्हणजे आता कसं झालंय की खूप काही करायचंय. Yes. ते जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन मध्ये न अडकता Yes. आता वेळ नाही घालवायचा. सो माझं आता रिसेंटली लग्न झालंय आणि आता एक आयुष्याला दिशा Congratulations. मिळाली आहे. Yes. थँक्यू सो मच. आणि जे माझे हस्बंड आहेत त्यांच्यासोबत सुद्धा बरीच कामं करायची आहेत. ऍड्स रिलेटेड कामं करायची आहेत. बरं. फिल्म बनवायची आहे आम्हाला. बरं. सो आमचं एक ते मेन टार्गेट आहे की आम्हाला सिनेमामध्ये खूप इंटरेस्ट आहे. बरं. आणि मला आता हळूहळू सोशल मीडियावर लोकांना जास्तीत जास्त अवेअर करायचं आहे अबाउट इंटरपर्सनल रिलेशनशिप्स आणि मेंटल हेल्थ. हे माझं एक गोल आहे. आणि पर्सनल लाईफमध्ये सुद्धा एक असं जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे जिथे आपल्यामुळे दुसऱ्यांना कमीत कमी त्रास होईल आणि आपण स्वतःला कमीत कमी त्रास देऊन जगू शकू. सो ही एक साधी सोपी फिलॉसॉफी माझी. एकदम सुरुवातीला तुझ्या बोलण्यात आम्हाला ऐकायला आलं की तू खूप छान गाणं म्हणतेस. एक छान सुंदर गाणं आम्हाला म्हणून दाखवशील? शुअर. आता संत साहित्याचा उल्लेख झालाच, त्यामुळे संत ज्ञानेश्वरांची रचना आहे चालेल. आणि हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केली. वैकुंठवासिनी विठाई जगत्र जननी, वैकुंठवासिनी विठाई जगत्र जननी, तुझा वेदू माझे मनी, तुझा वेदू माझे मनी, रंगाई विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई. थँक्यू. मस्त. थँक्यू सो मच. अशी आपली साधी सोपी शर्वरी. खूप छान वाटलं आज आम्हाला तुला इथे बोलवून. आणि जशी ती सांगतीये की दुसऱ्यांनाही त्रास देऊ नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि आयुष्य खूप सुंदर आहे, सुंदररित्या जगा. थँक्यू सो मच आज तू इथे आली आणि आम्हाला इतकं सगळं छान सांगितलंस. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.